कोचिंग संस्था जाहिरात आणि इतर माध्यमातून 100% जॉब प्लेसमेंटचा दावा इथून पुढे करू शकणार नाहीत. सोबतच प्राथमिक किंवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होण्याची हमी देखील देऊ शकणार नाहीत. या संदर्भात केंद्र सरकार मार्गदर्शक तत्वांचा मसुदा तयार करत आहे. केंद्रीय ग्राहक विषयक मंत्रालयानं कोचिंग संस्थांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाईबाबत तज्ज्ञांशी नुकतीच चर्चा केली. ग्राहक विषयाचे सचिव आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे मुख्य आयुक्त रोहित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती यावर काम करते. याची पहिली बैठक सोमवारी झाली. कोचिंग संस्थांकडून उमेदवारांना नोकरी किंवा प्रवेश परीक्षेचं आमिष दाखवून अनैतिक कृत्य त्यांच्याकडून करून घेतली जातात. या तक्रारीनंतर हा खटाटोप केला जातोय. CCPAनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 20 कोचिंग संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत नोटिसा बजावल्या होत्या. मंत्रालयानुसार ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन ही मार्गदर्शक तत्व सर्व कोचिंग संस्थांच्या जाहिरातींसाठी इथून पुढे लागू असतील. जाहिरातीत उमेदवाराचा फोटो, रँक, अभ्यासक्रम आणि कोचिंग पेड होती की निःशुल्क याची माहिती द्यावी लागेल. सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्रालयासह इतर मंत्रालय खात्यांचाही समावेश केला गेला आहे.